नमस्कार मित्रांनो, ज्या व्यक्तीची यशोगाथा आज आपण डिस्कस करणार आहोत त्या व्यक्तीला भारतीय शेअर बाजारातील विजार्ड म्हणून ओळखले जातात। मित्रांनो, ते आणखीन कोणी नाही, ते आहे माननीय राधाकिशन दमानी। तर चला सुरू करूया। तर मित्रांनो, राधाकिशन दमानी हे भारतातील यशस्वी उद्योजक आणि गुंतवणूकदार आहेत। ते डीमार्ट एव्हेन्यू सुपरमार्केट्सचे संस्थापक आहेत। शांत, लो प्रोफाईल राहणाऱ्या दमानी यांनी अत्यंत साधेपणातून एका भव्य व्यवसाय साम्राज्याची उभारणी केली आहे। आता आपण जाणूया त्यांचा प्रवासाचा आरंभ। राधाकिशन दमानी यांचा जन्म 1954 साली एका मारवाडी कुटुंबात झाला। सुरुवातीस त्यांनी बॉल बेअरिंगचा व्यवसाय केला, परंतु नंतर शेअर बाजारात रुची निर्माण झाली। आता आपण जाणूया त्यांचं शेअर बाजारातील यश। दमानी हे 1990च्या दशकात प्रसिद्ध बिअरिश ट्रेडर बनले। हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आणताना त्यांनी योग्य वेळी शॉर्ट सेलिंग केलं, ज्यामुळे त्यांनी मोठा नफा मिळवला। ते राकेश झुनझुनवाला यांचे मार्गदर्शक देखील होते। आता आपण जाणूया त्यांचा डीमार्टचा उदय। 2002 साली त्यांनी आपल्या डीमार्टचा पहिला स्टोर मुंबईतील पवईमध्ये सुरू केला। डीमार्ट हा एक डिस्काउंट सुपरमार्केट चेन आहे। कमी किंमत, चांगली सेवा। आज डीमार्टचे 350 हून अधिक स्टोर्स भारतभर आहेत। तर राधाकिशन दमानी यांच्याकडून आपण काय शिकू शकतो? साधेपणात महानता। ते नेहमी साधेपणाने राहतात, ना कुठली जगमग, ना प्रसिद्धीचा हाव। स्वतःच्या मार्गाने चालणं, इतरांचा पाठलाग न करता त्यांनी स्वतःचा वेगळा मार्ग निवडला। शिस्त आणि संयम, कोणत्याही प्रकारच्या भावनात्मक गुंतवणूक टाळणं आणि शांतपणे निर्णय घेणं। तर त्यांच्याकडून आपण एका वाक्यात काय शिकू शकतो? खऱ्या यशासाठी प्रसिद्धीपेक्षा शिस्त आणि पैशांपेक्षा मूल्य निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा इन कमेंट बॉक्स।